नमस्कार. आपल्या सगळ्यांचे आपल्या स्वामी रक्षा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्याला एका दादाने खूप छान अनुभव शेअर केलेला आहे. अनुभव हा प्रेरणा देणारा आहे आणि दादांच्या जीवनामध्ये अक्षरशः अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की तुमच्यासोबत पण असं काही गोष्टी घडलेल्या असतील आणि म्हणजे जेव्हा खरंच काही सुचत नाही, काही नाही, तर माणूस फक्त आणि फक्त चुकीचे निर्णय घ्यायला लागतो आणि तसं काही दादांसोबत झालेलं आहे. आणि स्वामी महाराजांनी कसा चमत्कार केला, अगदी अंगावर काटे येण्यासारखा अनुभव आहे. त्यामुळे अनुभव हा शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, नवीन स्वामी भक्त आहात, तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल घंटा आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन ऑल करा. तर चला मग. आणि हो, सगळ्या स्वामी भक्तांच्या मनापासून आभार एक लाईक दिल्याबद्दल. तुमचं एक लाईक जे असतं ना, तर खूप मोटिवेशन करतं की एवढ्या लोकांना आपले व्हिडिओ आवडते ना, ती गोष्ट खूप म्हणजे वेगळीच असते. म्हणजे आपल्या मनाला खरं खूप भारी वाटतं. एक लाईक जर दिलं ना तुम्ही, ती गोष्टच वेगळी वाटते आणि खरं खूप छान वाटतं की असं वाटतं बाबा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहे म्हणून तुम्ही मला एक लाईक देत आहे. त्यासाठी मी तुमचे आभार मानते आहे. तर चला मग दादांच्या आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. दादांनी सांगितलं की सगळ्यांच्या जीवनामध्ये चढ उतार हा चालूच राहतो. आयुष्यामध्ये असं कोणीच नाही आहे की जो सुखी आहे. देवाने जर सगळ्यांना काही पैसा दिला असेल ना, तर त्याला कुठून तरी कोणत्या तरी सुखापासून वंचित ठेवलेलं असतं. आणि ज्याच्याकडे पैसा नाही आहे त्याचं तर काय मग बघायचं काही कामच नसतं. तर दादांनी सांगितलं की 3 वर्ष झाले होते, जॉब सुटला होता. एकदा जॉब सुटला आणि त्याच्यानंतर काय पनौती लागली, तर जॉब लागायचं नावच घेत नव्हतं. माझ्यासारखा हुशार व्यक्तीला जॉब मिळत नाही आहे, तर ही इतकी आश्चर्य करणारी गोष्ट होती की कुणाला काही समजतच नव्हतं. इतक्या ठिकाणी प्रयत्न केले पण जॉब काही लागत नव्हता. जॉब लागत नव्हता. होती तेवढी सेविंग ही जी आहे, तर ती फॅमिलीमध्ये आता आपल्या गरजा काही कमी नसतात. मग असं वाटतं की आता नाही कामं येणार, हे पैसे तर कधी येणार. त्यासाठीच आपण सेविंग करून ठेवतो, काही पैसे आपण बचत करून ठेवतो. आणि दादांनीही तसंच केले की काही दिवस जे होते, जे पण पैसे वगैरे होते, तर ते म्हणजे ज्या वेळेला आपल्याला गरज आहे त्या वेळेलाच आपण त्या पैसे आपण खर्च करू शकतो. तर मग दादांनी सांगितलं की समजत नव्हतं की माझ्यासोबत काय गोष्टी घडत होत्या, काही माहीत नाही आहे. पण माझ्यासारखा हुशार व्यक्ती आणि मला जॉब मिळत नाही, हे कुठंतरी न पचण्यासारखी गोष्ट होती. आणि असं काही चालू असताना भरपूर ठिकाणी ट्राय केले. वर्षांनी वर्ष चालू गेलं होतं. 3 वर्ष अक्षरशः मी बेरोजगार म्हणून घरी होतो. पण त्याचा परिणाम माझ्यावर स्वतःवर न होऊन माझ्या फॅमिलीवर झाला होता. घरामध्ये रोजचे भांडण तंडण हे अक्षरशः चालू होते. माझा आणि माझ्या पत्नीचा वाद हा कंटिन्यू चालू होता. काहीच नाही, आता काहीच राहिलं नव्हतं असं कुठेतरी वाटू लागलं होतं. कारण की एखादं वर्ष ठीक आहे, पण मी अक्षरशः 3 वर्षापासून घरी बसलेलो होतो आणि खूप प्रयत्न केले. इतके प्रयत्न केले की एवढं प्रयत्न करूनही मला कुठेही नोकरी लागतच नव्हती. माहीत नाही, घरातलं वातावरण हे पूर्ण खराब होऊन गेलेलं होतं. आमच्या घरामध्ये पूर्ण नकारात्मक गोष्टी घडायला लागलेल्या होत्या. आणि मग मी ह्या सगळ्या टेन्शनमुळेच मी स्वामी सेवेमध्ये आले होतो. मी चक्क 2 वर्ष स्वामी सेवा केली. 2 वर्ष स्वामी महाराजांचं होईल तितकं करेल. कारण की एक आशेची किरण असते आणि महाराजांबद्दल तर खूप काही ऐकलं होतं. इतकं ऐकलेलं होतं की खूप म्हणजे मी होईल तितकी मी महाराजांची सेवा करत होतो. आणि कुठेतरी असं वाटत होतं की महाराज मला आता तरी मदत करतील, तेव्हा तरी मदत करतील. पण 2 वर्ष झाले, काहीच झालं नाही. शेवटी माझ्या पत्नीने मला सोडण्याचा विचार केला. मला एक मुलगी आहे, तर ती म्हटली की तुमच्याकडनं काही होऊ शकत नाही आहे, तुम्ही काही हालचाल करत नाही आहे. पण मी जीव तोडून प्रयत्न करत होतो, पण कुठं काही होत नव्हतं. आणि घरातल्या ह्या वादामुळेही माझ्या आईला पण मानसिक टेन्शन वाटत होतं. म्हणून माझी आई माझ्या मामाकडे चालल्या गेली होती. मला वडील नाही आहे. असं माझं छोटंसं कुटुंब होतं आणि सगळं काही खूप चांगलं चालू होतं. पण अचानक काय झालं, आमच्या घराला नजर लागली का काय झालं मला माहीत नाही. पण मी बेरोजगार झालो म्हणून माझ्या घरातलं सगळं वातावरणच बिघडून गेलं. मी कोणतंही काम करायला गेलो की ते सगळं काही उलटंच होत होतं. त्यामुळे आता करावं तरी काय, काही समजत नव्हतं. मग एक दिवस मी इतकं कंटाळलो की आता माझ्या पत्नीने तर मला असं डायरेक्टली म्हटलं की मी काही तुमच्यासोबत राहत नाही. ह्या रोजचे भांडण तणन रोजच्या कटकटीला मी खूप कंटाळलेली आहे. आता मी तुमच्यासोबत राहत नाही, मी माझ्या माहेरी जात आहे. जेव्हा माझ्या पत्नीने हे मला जेव्हा म्हटलं, तर मला अक्षरशः एकदम असं काही समजतच नव्हतं की आता काय होईल आणि काय नाही होणार आहे. खरंच काय कळत नव्हतं. आणि दुसरं म्हणजे माझी आई तर ऑलरेडी घर सोडून चालले गेली होती. ती म्हटली
की तुमचे वाद चालू द्या, मी माझ्या भावाच्या घरी काही दिवस राहते. आता ह्या वयात ह्या गोष्टी मला सहन होत नाही आहे आणि तुमचे भांडणतंडणंही काही कमी होत नाही. मी समजून तरी तुम्हाला किती प्रयत्न करू समजायचा, पण तुमचं आहे ते रोजचं तसंच चालू आहे. आणि कारण काही नाही, फक्त नोकरी. आता असंही नव्हतं की मी खूप मोठी नोकरी शोधत होतो किंवा मी खूप काही असं काही हायफाय करत होतो. हाताला मिळेल ते काम करण्याची पण माझी तयारी होती, पण माहीत नाही, मी जिथे गेलो तिथं उलटं सगळं काही होत होतं. कधी काही चांगलं होतच नव्हतं, सगळं काही उलटं होत चाललं होतं. आणि आता हळूहळू माझ्यामधला आत्मविश्वास जो होता ना, तो पूर्णपणे कमी झालेला होता. आता मला स्वतःलाच वाटू लागलं की मीच काही करू शकत नाही, मी आयुष्यात आता काहीच करू शकत नाही आता नाही. आणि माझ्या आयुष्यात आता काही करण्यासारखं उरलेलं पण नाही. आता माझी काही फॅमिली पण नाही, मी कुणासाठी जगू. आणि माझी पत्नी सोडून मला 15-20 दिवस झाले होते, ती मला सोडून गेली होती. आता मी फक्त घरामध्ये एकटंच राहत होतो आणि मला काय करावं काही सुचत नव्हतं. आणि एकदम मी पूर्ण मानसिक म्हणजे इतका मी स्वतःशी बडबड करायला लागलो होतो. मी स्वामी सेवाही करत होता, ह्या परिस्थितीमध्ये मी स्वामी सेवाही करत होतो, महाराजांची पूजा वगैरे चालू होती, माझी नामस्मरण करत होतो, पण काही समजत नव्हतं की माझ्यासोबत हे नेमकं घडू लागलं काय होतं. सगळ्यात मोठी गोष्ट अशी होती की मी खूप इतका निगेटिव्ह झालो होतो, म्हणजे मी इतक्या नकारात्मक गोष्टींच्या घेऱ्यामध्ये आलो होतं की माझ्यामधले चांगले विचार कुठं हरपून गेले मलाही समजत नव्हतं. आणि एक दिवस असंच आला, तो दिवस कदाचित आज मी हा अनुभव शेअर करतो आहे तर ही महाराजांची कृपा आहे. पण तेव्हा काही पण होऊ शकत होतं. आणि अचानकच मी घरात एकटा असताना अचानकच माझ्या मनामध्ये एक विचार आला आणि सगळ्यात आधी मी पहिले स्वामी महाराजांच्या फोटोसमोर गेलो. आमच्या घरामध्ये छोटासा फोटो आहे महाराजांचा, तिथे गेलो आणि म्हटलं, महाराज, स्वामी महाराज, सांगा ना मी काय करू, तुम्ही सांगा, आता मी सगळं करून थकलो. फक्त आता एकच इच्छा उरलेली आहे की आता मला हे जीवन आहे ना, हे नकोस झालेलं आहे. मला खरंच जगण्याचा आता कंटाळा आलेला आहे. आता मी नाही सहन करू शकत. त्यामुळे मला आता बोलवा आणि मला ह्या जग सोडण्याची तुम्ही परमिशन द्या. अक्षरशः मी महाराजांना असं तेव्हा धडधड बोललो आणि मी पूर्ण माझ्या मनाची तयारी केलेली होती. मी म्हटलं, मी माझ्या पत्नीला एक नोट पण लिहून ठेवली होती की मी खरंच आयुष्यात येऊन खरंच काही केलं नाही. तू म्हटली होती तेच बरोबर होतं. माझ्या आईला तरी सांभाळ, माझ्या लेकराला तरी सांभाळ. आणि असं भावनिक करणारं पत्र मी त्या दिवशी लिहून ठेवलं. लिहिताना इतकं रडायला येत होतं की कुठेतरी काही वाटत होतं, पण मी इतकं हरून गेलो होतं की आता आशेची उमेद माझ्या जीवनामध्ये काहीच राहिली नव्हती. आणि अक्षरशः मी इतका खचून गेलो होतो की जेव्हा मी लिहत पण होतो ना ती नोट, तर माझ्या हात असे थरथर कापत होते आणि डोळ्यातले अश्रूही थांबत नव्हते. आणि महाराजांना बोलणं ते वेगळंच होतं. मी महाराजांना काय बोलत होते तेव्हा मला माहीत नाही, पण काही गोष्टी इतक्या आठवतात. मी महाराजांना एका शब्दात म्हटलं होतं की महाराज, खरंच आहेत का तुम्ही? महाराज, सांगा ना मी काय करू, मला खरं काही सुचत नाही आहे, माझं काही डोकं काम करत नाही आहे. ह्या जीवनाचा इतका कंटाळा आला आहे ना, आता खरंच हे घर, हे संसार, हा प्रपंच नको वाटतोय मला. आता मला तुमच्याकडे यायचं आहे. आणि नकळत ह्या गोष्टी तोंडातून निघत होत्या. आणि पत्नीसाठी नोट वगैरे लिहिली, करून ठेवलं, आता तयारी केली. पण आता म्हणजे एक विचार हा असा आला की आता आपल्याला तर स्वतःला संपवायचं आहे, पण मग सुरुवात कशी करायची? मग विचार आला की जर घरामध्येच काही केलं तर नको. मग काही सुचत नव्हतं. आणि हाच विचार करून मी टेरेसवर गेलो, म्हणजे आमच्या गच्चीवर वगैरे गेलो. गच्चीवर गेलो आणि खाली बघत राहिलो की आता इथून काहीतरी आपल्याला उडी वगैरे मारायची इच्छा मनातून होऊ लागली. असं म्हणजे त्या भावना माझ्यामध्ये आपोआपच निर्माण झाल्या वगैरे. पण मी जेव्हा येत होतं ना, तर मी महाराजांना बोलून आलो होतो की असं माझ्या मनातलं जे पण काय होतं मी महाराजांना बाहेरूनच म्हणजे बाहेर येण्यासाठी मी महाराजांना जे पण माझ्या मनातलं होतं ना, मी सगळं काही महाराजांना धडधड बोलून आलो आणि वर आलो, उभं राहिलो. आता माझी तयारी होती पूर्ण की नको, आता मला जगायचंच नाही आहे, मला हे जग नकोसं वाटत आहे आणि माझं म्हणणारे आता इथं कोणीच नाही आहे. तर जेव्हा मी असं म्हटलं, म्हणजे वर गेलो वगैरे, तर मला इतक्या जोराची हाक आली आणि ती आली माझ्या आईची. माझी आई मला बोलवते आहे, तर माझ्या नावाने ती मला हाका मारत होती आणि खूप जोरजोराने म्हणजे चालू आहे की अरे कुठे गेला आहेस, खोल ना दरवाजा, खोल ना, किती वेळ उभा राहू मी बाहेर,
कळतंय का तुला काही? असं ह्या शब्दांनी म्हणजे ठामपणे माझ्याशी बोलते आहे. येतो का कसं? का जाऊ मी परत माझ्या भावाकडे? तुम्हाला तर मी नकोशी झालेली आहे ना. आणि असे धडधड मला आवाज येऊ लागले. तर मी हा विचार केला का आईला पण काय आत्ताच यायचं असतं ना, थोड्या वेळाने आलीस तिथं काय झालं असतं. कसं तरी मी माझं मन तर बनवलं होतं ना, मग हिला पण आत्ताच काय यायची गरज होती. आणि म्हणजे इतका तिचा क्लिअर कट आवाज होता, पण मला आता काही सुचत नाही काय करावं. आणि तिकडे त्या आईचा हाका मारणं बाहेर चालूच होतं दरवाजाच्या, म्हणजे ती दरवाजाजवळ उभा होती आणि ती जोरजोराने मला हे करत होती. आता मी हाय विचार करू लागला की मी तर गच्चीवर आहे, पण मग आई एवढा जोरजोराने का ओरडते? तिचा आवाज मला इथपर्यंत येतो आहे. पण म्हटलं ठीक आहे, आता ती काही शांत बसणार नाही आणि तिच्या हे आरडाओरड्याने आजूबाजूचे लोक पण येतील. आणि मी घरी आहे हे तिला माहीत होतं, कारण की मी आतून घर लावलेलं होतं. काही दरवाजाला कुलूप वगैरे नव्हती बाहेरून किंवा लॉक वगैरे नव्हतं की जेणेकरून ती समजेल की हा घरात नाही आहे. आणि तसंच काही झालं. मग मी आहे त्याच्यामध्येच मी माझं मन तर केलंच होतं, पण नाही झालं ते. मग आलो मी, म्हटलं चला आता आई तर काय ऐकणार नाही आहे, दरवाजा खोलायला जातो. आणि जसा मी दरवाजा खोलला तर दरवाजा खोलून बघितलं तर आजूबाजूला कोणीच नव्हतं. म्हणजे कोणीच नव्हतं आजूबाजूला. एकदम शांतता होती वगैरे होतं. आणि आई तर कुठं दिसत नाही आहे, पण आईचा आवाज तर मला क्लिअर कट आला होता. आणि आई मला धडाधड बोलत होती की दरवाजा खोल, असं तसं बरंचसं काही. आणि इतका आवाज स्पष्टपणे मला ऐकू आला होता, तर असं तर हा तर भास होऊ शकत नाही आहे. मी खूप बघितलं वगैरे, काही नाही केलं, म्हणजे सगळं काही बघितलं, पण आई काही केलं नाही. मग आईला फोन लावला. आईला जेव्हा फोन लावला तर आई म्हटली की नाही मी इकडेच आहे. काय झालं? तर मग मी आईला काही नाही बोललो. म्हटलं तू तिकडेच आहे का? ठीक आहे चालेल, काही नाही, तुझी आठवण येत होती म्हणून केलं होतं. आणि आईला हे माहीत नव्हतं की माझी पत्नी सोडून गेली होती, 15 दिवस झाले होते, आईला हे माहीत नव्हतं. पण मग मी आईला सांगितलं की मला वाटलं मी घरी एकटाच होतो. तर मग आईने विचारलं की म्हणजे माझी पत्नी कुठे आहे, पिल्लू कुठे आहे? तर मी सांगितलं की नाही ते ती तिच्या माहेरी गेलेली आहे. तर आईने सांगितलं की किती दिवस झाले? मी सांगितलं की 15 दिवस झाले ती माहेरी गेलेली आहे. तर हे असं काय झालं? तर आई म्हणे तू एकटाच आहे का? म्हणे हो. ठीक आहे चालेल म्हणे, मी उद्याच येते घरी. तर असं तसं म्हणजे आई पण असं थोडं भावनिक वगैरे बोलली. आणि ते सगळं ऐकून मी फोन ठेवून दिला आणि सोफ्यावर जाऊन बसलो. सोफ्यावर जाऊन बसलं तर माझ्या मनामध्ये एकच प्रश्न होता की मला आवाज देणारं होतं तरी कोण? आणि इतका क्लिअर कट आवाज येत होता की मला वरून खाली बोलवलं. मग अंगावर असा काटा आला आणि समजलं की ते महाराजच होते. मला हाक मारणारे होते ते महाराज होते. आणि जेव्हा मी महाराजांच्या फोटोसमोर परत जाऊन बसलो तर एक आपल्याला अंतर्ज्ञान असं प्राप्त होतं किंवा काय होतं. तर मी महाराजांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून जेव्हा बघत होतो ना, असं एकसारखं एक टकमक मी महाराजांच्या फोटोसमोर जेव्हा बघत होतो ना, तर मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली होती की मला आवाज देणारे हे स्वामी महाराजच होते. आणि असं वाटत होतं की महाराज प्रत्यक्ष माझ्यासमोर बोलून मला सांगत होते की तू वेडा आहेस का? तू कसं काय असे चुकीचे निर्णय घेऊ शकतो? तू इतक्या लवकर हार मानली? हे तर खरं आयुष्य आहे. जोपर्यंत स्वतः आपण हारत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरवू शकत नाही. तू एवढंच हारला? एवढंच आहे का तुझं स्वामी भक्ता? असं काही माझ्या प्रश्नांची उत्तर मी स्वतःच देत होतो. आणि असं काहीतरी माझ्यासोबत नेमकं असं घडायला लागलेलं होतं. आणि म्हणजे मला असं जेव्हा मी बसलं ना तर माझ्या तोंडातून शब्दही लवकर फुटत नव्हते. आणि तू मेमे सुरू झाली होती आणि काय चाललं होतं समजत नव्हतं. पण महाराजांच्या फोटोसमोर तर मी नक्की बसून ह्या सगळ्या गोष्टींची महाराजांनाच वगैरे करत होतो. पण त्या दिवशी मला असा साक्षात्कारच झाला एक प्रकारचा की खरंच महाराज आहेत. आणि माझ्या जीवनामध्ये त्या थोड्याशा क्षणामध्ये माझं आयुष्य संपूनही गेलं असतं. मागे काय उरलं नसतं ना. कोण होतं घरी? कोणीच नव्हतं, मी एकटाच होतो. पण माझ्या आईच्या रूपामध्ये येऊन मला भास नव्हता, ते साक्षात माझी स्वामी माऊली माझ्या घरी आली होती माझा जीव वाचवण्यासाठी. मला हे जग आहे तर त्यांनी मला हे सांगून दिलं की आयुष्य, सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असतात, पण खचून न जाता पूर्ण नव्याने शून्यापासून सुरुवात करायला कधी हरकत नसते. आणि देव पण त्याची साथ देतो की जे स्वतःची साथ देतात. की असं नाही की थोडंसं झालं, थोडं पण काही झालं आयुष्यामध्ये तर खचून जायचं नसतं. फक्त अशा वेळेस जी साथ पाहिजे ती आपल्या घरच्यांची, आपल्या परिवाराची साथ असते. ते जर सोबत असतील ना तर मग माणूस कुठे पण काही करू शकतो. पण जर का त्यांनी साथ सोडली तर खरंच माणूस एकटा
पडून जातो. आणि मला तसंच झालं होतं की माझी पत्नी मला सोडून गेली होती, म्हणून मी कदाचित कुठेतरी हारून गेलो होतो आणि मी एकदम खचून गेलो होतो. पण त्या दिवशी जे महाराजांनी मला एक प्रकारे त्या दिवशीपासून माझा नवीन जन्म झाला आणि नव्याने सगळं काही सुरुवात केलं. आणि मी ठरवलं की मला का नोकरी लागत नाही आहे, काय त्याच्या मागचं कारण आहे. तो म्हणजे माझा हारलेला आत्मविश्वास होता की मी स्वतःच असं काही एक्सेप्ट करून घेतलेलं होतं की मला कुठेही नोकरी लागू शकत नाही. आणि खरंच मला लागत नव्हती, कारण की आपण जे विचार करतो आपल्यासोबत त्याच गोष्टी होतात. चांगला विचार केला तर आज न उद्या चांगलं होतं, पण जितकं नकारात्मक गोष्टींचा विचार आपण करतो तेवढ्या वाईट गोष्टी आपल्यामध्ये घडतातच. आणि तसंच झालं. आणि त्या दिवशी माझ्यासोबत अजून एक छान अशी गोष्ट झाली होती की जेव्हा मी खाली आलो होतो, मी दरवाजा वगैरे उघडला होता आणि अचानकच मला इतका छान सुगंध आला होता की मी इतका थकून गेलेलो होतो, मी इतका टेन्शनमध्ये होतो आणि इतका मानसिक डिप्रेशनमध्ये होतो की मला तेव्हा क्षणातच मला असं काही प्रसन्न वाटलं होतं त्या क्षणी. म्हणून तर मी महाराजांच्या फोटोसमोर जाऊन बसलो होतो आणि माझ्या मनातलं जे पण होतं ते सगळं काही काढलं होतं. आणि त्या दिवशीच मला महाराजांचा साक्षात्कार झाला. महाराजांनी माझ्यामधलं जेवढं पण काही होतं, माझं मन जेवढं पण अशुद्ध झालेलं होतं, सगळं काही शुद्ध झालं आणि ट्रान्सपरन्सी आली माझ्यामध्ये. अतिशय मी चांगल्या गोष्टींचाच विचार करू लागलो आणि ठामपणे राहिलं. दुसऱ्या दिवशी त्या दिवशी माझ्यासोबत जे झालं तो शेवटचा दिवस होता. ज्या वाईट गोष्टी होणार होत्या तो माझा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी माझ्या जीवनामध्ये जे पण एक वादळ आलं होतं ना, तो दिवस माझा शेवटचा होता. त्यानंतर माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत अशा काही गोष्टी घडलेल्याच नाही, कारण की मला समजलं होतं की आयुष्य कसं जगायचं असतं आणि आपण काय विचार करायला पाहिजे आणि काय नाही विचार करायला पाहिजे. आणि मी जेव्हापासून काही थोड्या गोष्टी झाल्या होत्या तर मी इतका नकारात्मक होऊन गेलो होतो की मी कधी कुणासोबत माझं मन मोकळं करण्याचा विचारच नाही केला होता. फक्त आणि फक्त विचार विचार विचार, आणि ते पण चुकीचे विचार, बाकी काही नाही. तसंच झालं. दुसऱ्या दिवशी खरंच आई आली. आई तर आईच असते ना, तिला माहीत पडलं की मी एकटाच आहे म्हणून ती लगेच आली. आणि मला आईला बघूनच असं एकदम असं झालं की, कारण आईच्या हाकेनेच मला स्वामी महाराज म्हणजे मी महाराजांनी मला आईच्या रूपामध्ये येऊनच आवाज दिला होता ना, तर आईला बघितलं तर मला आईमध्ये स्वामी महाराजच दिसू लागले. आणि वेगळाच क्षण होता तो, असा म्हणजे शब्दात सांगण्यासारखा नाही आहे बरं का. खरंच तेव्हा मला असं काहीतरी वेगळंच वाटत होतं, पण आईला बघून खरंच बरं वाटलं. काही दिवसांनी मग सगळं काही चांगलं सुरू झालं. पुन्हा नव्याने सगळी काही सुरुवात केली आणि महाराजांच्या कृपेने खरं मला काही दिवसांनी का होईना, असं नाही की लगेच लागली, पण आता माझा मेन जो एक हरवलेला आत्मविश्वास होता ना, तो नक्की वापस आलेला होता. आणि आज न उद्या मला नोकरी पण लागली आणि सगळं काही चांगलं झालं. माझी पत्नी वापस आली, आता सगळं काही आहे. पण त्या एका दिवसाने माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. व्हायला तर त्या दिवशी काही पण होऊ शकत असतं, पण वाईट न होता काही चांगलं झालं. आणि महाराजांनी मला त्या दिवशी सगळ्या जितकं पण काय माझ्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर होता ना, त्या दिवशी महाराजांनी मला एका दिवसातच त्या गोष्टीतून सगळं काही बाहेर काढलं. तर तेव्हा समजलं. मी म्हणत होतं महाराजांना की महाराज खरंच तुम्ही आहेत का, कुठे आहेत तुम्ही, मग सांगा ना, मी इतक्या दिवसापासून स्वामी सेवा करतोय ना, मग कधी प्रचिती देता, तुमच्याजवळ बोलल्यावर मला प्रचिती देता का. असं काही मी महाराजांना तेव्हा काय काय बोललो असेल, मला पण खरंच म्हणजे मला इतकं नाही आठवते, पण मी खरं खूप काही बोललो होतं महाराजांना. आणि महाराजांनी खरंच मला दाखवून दिलं की साक्षात्कार झाला आणि खरंच महाराज आहे. महाराजांनी मला खरं दाखवून दिलं. आज मी जे पण जगतो आहे तर ते एक अभिमानाने आणि स्वाभिमानाने आयुष्य जगतो आहे. आणि सगळी काही स्वामी महाराजांची देणगी आहे, महाराजांची कृपा आहे माझ्यावर की त्यांनी माझा आत्मविश्वास मला परत दिला. आणि तो सगळ्यात महत्त्वाचा होता की माणूस जर विचार केला ना तर खूप काही करू शकतो. मग तो स्वतःला संपवू पण शकतो आणि स्वतःला उभारू पण शकतो. हे मी माझ्या महाराजांकडूनच शिकलेलो आहे. तर असा काही छोटासा अनुभव होता. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ. तर बघितलं तुम्ही किती छान अनुभव होता. कधी कधी अनुभव खूप मोठे होऊन जाता आणि मला अशा काही कमेंट पण येतात की तुम्ही 10 मिनिटाचा व्हिडिओज बनवा, जेवढ्यापुरतं तेवढंच सांगा. तर कधी कधी अशा काही गोष्टी असतात की जेव्हा आपल्याला ते कोणी सांगतं ना तर आपण पण तसंच सांगतो आणि तेवढ्या भावनेनेच सांगतो आणि त्यामुळे व्हिडिओ हा ना खरंच आपोआपच मोठा होऊन जातो. पण मला माहीत आहे ज्यांच्याजवळ वेळ आहे, ज्यांना स्वामी महाराज कोण आहे माहीत पडलं, तर त्यांच्यासाठी टायमिंग काय आहे ते मॅटर करत नाही आहे. पण त्या अनुभवातून त्यांच्या जीवनामध्ये काय सुधार झालेला आहे हे फक्त आणि फक्त ते स्वामी महाराजच
स्वामी भक्त समजू शकतात. तर असं काही असतं की आपण काही कधी कधी कोणी आपल्याला यासाठी पण कळतं की बरेचसे स्वामी भक्त असतात की ते नकारात्मक झालेले आहे, आयुष्याला खूप कदरलेले आहे. आणि अशा वेळेस स्वामी महाराजांना फक्त प्रश्न उत्तर करतात की महाराज, इतक्या वर्षापासून आम्ही तुमची सेवा करतो आहे, कधी आम्हाला प्रचिती देणार आहे. पण महाराज कधी कुणाच्या लाईफमध्ये काय करतात की त्या दादांना काही असं काही दिलं नाही, महाराजांनी काही खूप पैसा दिला नाही, सोनं दिलं नाही, खूप काही दिलं नाही. पण जे द्यायचं होतं ना, ह्या सगळ्यांच्या पलीकडे जे होतं ना, त्यांचा आत्मविश्वास महाराजांनी त्यांना परत केला. आणि त्यांनी आज जे पण काही आहे ते सगळं काही त्यांच्या आत्मविश्वासामुळे आणि स्वामी महाराजांच्या कृपेमुळेच आज ते ह्या जगामध्ये पण आहेत. आणि खूप काही तरक्की पण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेली आहे. आणि तो आहे फक्त आणि फक्त विश्वास. तर मी म्हटलं तुम्हाला सुरुवातीला का खूप प्रेरणादायी करणारा अनुभव आहे. आणि अनुभव हा खूप दिवसाचा होता, पण तुम्हाला सांगितलं ना की मला जर असे काही मोठे वगैरे अनुभव असेल ना तर थोडा टाईम लागतो. आणि मी चांगला करण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून बाबा 10मधले 2 स्वामी भक्त असे असतील की त्यांच्या जीवनामध्ये ह्या अनुभवामुळे खरंच खूप काही नक्की फरक पडेल. आणि त्यांना निराश वाटलेलं आयुष्य जे आहे ना, तर त्याच्यामध्ये पण एक आशेची छोटीशी का होईना किरण दिसायला लागते. आणि नव्याने स्वामी सेवा करतात आणि त्यांच्या जेवढं पण इच्छा आहे ना आता त्यांना वाटतं पूर्ण नाही झाल्या. तर मला पण मनातून वाटतं की तुमच्या पण सगळ्या काही इच्छा महाराज पूर्ण करतील. फक्त पेशन्स ठेवा, घाई करू नका लगेच. महाराजांना तुम्हाला खूप जास्त मोठं द्यायचं आहे ना, भरभरून द्यायचं आहे ना, म्हणून महाराज तुम्हाला वाट बघायला लावत आहे, बाकी काही नाही. तर दादांचा अनुभव कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे पण जर काही अशा अनुभव वगैरे असतील तर मला व्हॉट्सअप करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.